या संदर्भामध्ये आम्हाला माहिती नाहीये कुठल्या पद्धतीचं बातमी येते. प्रश्न असा आहे की एकंदरच मुंबईमधली जी भूमिका आहे ती सर्वांनी एकमत होऊन आम्ही केंद्रीय नेतृत्वाला कळवली होती आणि केंद्रीय नेतृत्वानं त्या सगळ्यांचं मत ऐकून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला तो निर्णय बदलण्याची मुभा नाहीये. पण मनसे संदर्भात अनेक प्रतिक्रिया सध्या सगळ्याच पक्षांमधून उमटतायत. तुमचं काय मत आहे? मनसेला सोबत घेण्यावर काँग्रेस सकारात्मक आहे का? असं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही मनसेबरोबर आघाडी झालेली नाही आणि त्यामुळे त्याच्या पद्धतीचा प्रस्ताव आम्हाला कधी आला नव्हता ना आम्ही त्याच्यावरती चर्चा देखील केलेली नाही. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकमतानं निर्णय कळवला आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तो बदल होण्याची देखील शक्यता नाही. त्यामुळे आता ही सगळी माध्यमांमधल्या चर्चा आहेत. पण विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मनसेला घेण्यावरून आणि त्यासोबत वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य यामध्ये ही वक्तव्य वेगवेगळी होती. तुमचं काय मत आहे? असं आहे की जे मी ऐकलं वडेट्टीवार साहेबांचं ते महाविकास आघाडीबद्दल बोलत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मनसेबरोबर आमचे मतभेद आहेत, परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी मनसेबरोबर आघाडी झालेली नाही ही वस्तुस्थिती देखील आहे आणि मुंबईच्या संदर्भामधला निर्णय हा मुंबईच्या तमाम नेतृत्वाने घेतलेला आहे मुंबई काँग्रेसचे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्ही सोबत बोललात त्याकरता. महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. ठाकरे सेनेसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचा एकमतानं निर्णय या बैठकीत झालेला आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ ठाकरे सेनेसोबत चर्चेसाठी तयार झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळात पुढची समीकरणं, निवडणुकांची युती संदर्भातली समीकरणं काय ठरतायत याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.